कारण हे इतिहास घडवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. मुंडे साहेबांच्या नंतर तो बंगला मला मिळणं असं एक एखादं उदाहरण असेल हार्डली सगळ्या देशाचा विचार केला तर तो बंगला माझ्यासाठी एक वैभवाचं प्रतीक नाही, एका विचाराचं प्रतीक आहे, एका वारशाचं प्रतीक आहे, एक जबाबदारीचं प्रतीक आहे. गोपीनाथ गडावरती आज एक पोस्टर लावले गेले, तिथं फोटो देखील आहे. साहेबांचा जीवनपट उलगडलाय, ज्यामध्ये भाजप अक्षरशः सायकलवरती जाऊन प्रचार साहेबांनी केला होता. आज एवढं मोठ्या प्रमाणात भाजप उभा होता. खरं सांगायचं तर ते मुंडे साहेबांचा मी लोकनेता म्हणून एक पुस्तक तयार केलं होतं आणि त्यांच्या 61व्या वाढदिवसाला त्यांना मी भेट दिली होती. अडवाणीजी ते कार्यक्रमाला आले होते, गडकरीजी कार्यक्रमाला आले होते, विलासराव देशमुख आले होते, तो कार्यक्रम भुजबळ साहेब आले होते, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, फार मोठा कार्यक्रम होता तो. आणि ते पुस्तकांचं म्हणजे जे मी फोटोंचं संकलन केलं होतं ते फोटो फारच लोकांनी ते घेतले आपापल्या परीने. हे सरप्राईज होतं माझ्यासाठी सुद्धा. ज्यांना मी माझ्या सहकाऱ्यांना कार्यक्रमाच्या रूपरेषा देते, काम देते, त्यांनी माझ्यासाठी एक खूप गोड सरप्राईज केलं. आमचे लहानपणीपासूनचे फोटो, मुंडे साहेबांच्या सहकाऱ्यांचे फोटो, सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये आहे. आणि खरंच एक प्रदर्शनीच आहे. त्याच्यावर मला संकल्पना तयार झाली की आता 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या फोटोची प्रदर्शनी आम्ही भरवत असतो. पुण्याला भरवली, संभाजीनगरला भरवली, तर आता सातत्याने भरवू. कारण मुंडे साहेब हे फार फोटोग्राफ्ड नेता होते आणि ते दिसायचे पण खूप रुबाबदार. तर त्यांचे खूप सुंदर फोटो आहेत. खरं त्याची प्रदर्शनी भरवली पाहिजे. 11 वर्षानंतर तुम्ही आणि आमदार नरेंद्र मोदी एकत्र येतात ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कसं बघता तुम्ही? आणि आता हे बघा, हा कार्यक्रम कीर्तनाचा आहे आणि कीर्तन मुंडे साहेबांचं याला मी सर्वांनाच निमंत्रित केलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी आता आमचा मित्र पक्ष आहे, तर त्यांच्याही सगळ्या नेत्यांना मी निमंत्रित केलेलं आहे. काही येतील, काही ऑलरेडी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. आज लग्नाची मोठी तीथ आहे, तर धनंजय तर माझा भाऊच आहे, तर तो नक्कीच या कीर्तनाला उपस्थित आहे. गेल्या 5 वर्षाचा संघर्ष